सोलापूर शहरात प्रमुख रस्त्यांवर परप्रांतीय लोक फर्निचर आणि सोफा यांचे स्टॉल रोडच्या बाजूला लावून विना परवाना विक्री करत आहेत। सोलापूर शहरातील गुरु नानक चौक येथील पोस्ट ऑफिसच्या बाजूला PWD अधिकाऱ्यांच्या बंगल्या शेजारी बेतालपणे अतिक्रमण विभागाला न जुमानता मोठ्या दिमाखात आपला स्टॉल उभा केलेला क्षण आमच्या प्रतिनिधींनी टिपला असता त्या माणसाशी चर्चा केल्यानंतर मनपा अतिक्रमणाची परवानगी देखील घेतली आहे असे तो म्हणाला। आम्ही त्याची प्रत मागितली असता देण्यास टाळाटाळ करत आहे। याचाच अर्थ असा होतो की संबंधित व्यवसाय धारकाला अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याने मलिदा घेऊन परवानगी दिली नाही ना असा प्रश्न पडतो। या संदर्भात सोलापूरच्या मनपा आयुक्त शीतल तेली उगले या त्याच्यावर काय कारवाई करतात याकडे जनता राज्य न्यूज चॅनलचे लक्ष लागून राहिले आहे। जरा चंडक प्रशाला बाळेच्या प्रांगणात क्रीडा सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिन भैया ठोकळ, सचिवा शिल्पा ठोकळ, प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी गणेश पवार, डॉक्टर प्रथमेश जोशी उपस्थित होते। याप्रसंगी मेजर ध्यानचंद व ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव, स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय तुळशीदास दादा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू श्रावणी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सर्व राज्य राष्ट्रीय खेळाडूंनी प्रमुख पाहुण्यांच्या हाती मशाल दिली। त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून देऊन का खेळले पाहिजे, सांघिक खेळामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संघभावना वाढते, मैत्री वाढते, वैयक्तिक खेळामुळे जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास वाढतो, विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम केला पाहिजे, खेळले पाहिजे असे सांगितले। यावेळी प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले डॉक्टर जोशी यांनी खेळाडूंना शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी खेळ खेळला पाहिजे असा संदेश दिला। गणेश पवार सर यांनी आजपर्यंत आपल्या प्रशालेने खेळाडू राज्य राष्ट्रीय स्तरावर कसे चमकत राहिले, वेगवेगळ्या खेळांमध्ये आपल्या संस्थेचे शाळेचे नाव कसे मोठे केले, त्याचबरोबर खेळाडूंना खेळाचे महत्त्व पटवून देऊन खेळामुळे नोकरीमध्ये 5% आरक्षण असते, खेळाडूंनी खेळत राहावे, आपले ध्येय गाठावे अशा प्रकारचा संदेश दिला। शेवटी मैदानाचे पूजन करून आकाशात फुगे सोडून कबड्डी खेळास सुरुवात करण्यात आली। याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक मोहनराव घोडके, पर्यवेक्षक सतीश सुभेदार, क्रीडा शिक्षक दशरथ गुरव, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। ज्येष्ठ क्रीडा शिक्षक मधुकर मुळे यांनी प्रस्तावना केली, सूत्रसंचालन अँडी दळवी यांनी केली, तर आभार पवार मॅडम यांनी मानले। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेतील सदस्य माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी यांची नात तसेच युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांची कन्या शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी संध्याकाळी 4च्या सुमारास विक्रम कलबुर्गी यांची पत्नी रेणुका आणि मुलगा अभिषेक आणि साक्षी यांना शिकवणीला सोडवण्यासाठी जाताना तालुका पोलीस स्टेशन समोर एक डंपर MH13 EF 9388 भरधाव वेगाने येऊन त्यांच्या स्कूटीला धडकला आणि गंभीर अपघात झाला। त्यात साक्षी गंभीर जखमी झाली। तात्काळ तिला महिला रुग्णालय येथे दाखल करण्यात आले, त्यानंतर अश्विनी रुग्णालय येथे नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच साक्षीचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। उद्या सकाळी 10 वाजता 7 रस्ता मोदी येथील ख्रिश्चन समाज स्मशानभूमी येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। विक्रम कलबुर्गी यांना 2 मुली 2 मुले असा परिवार आहे। खडी वाहतूक हे सोलापूर इल्लीगल आहे, ह्याला कुठल्या प्रकारची परमिशन नाही, तरी तुळजापूर नाक्यावरून पोलीस लोक चिरीमिरी गुन्हे गाड्या सोडतात। असे तर आमच्यासारख्या गोरगरीब लोकांना प्राणाला मुकावं लागतंय। त्यामुळे सगळ्यात पहिला तिथल्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा, नंतर एक खडी कुठनं भरली त्याचा परवाना निलंबित करा, हा लिगल एक इल्लीगल हे चौकशी करा आणि नंतर मग ह्या ड्रायव्हरवरती आणि मालकावरती गुन्हा दाखल करा, मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा। मनुष्यबळाचा साधा सुद्धा गुन्हा नाही, मनुष्यबळाचा ऍक्सिडेंट झाले कोणाचं झालंय? एक मुलगीचा झालेला ऍक्सिडेंट आहे। वर्षाची आहे, काय झालं तिला? कुठं दुखापत झाली? तिला पायाला मांडीवर दुखापत झाली, चांगलं टायर गेलं, तिथे तिथं बघून काय ते दिसतंच। आणि सगळ्यात पहिला त्या गाडी मारून ड्रायव्हरकडे लायसन आहे का तुम्ही सगळं चौकशी करा। परवा दिवशी पण तिथे एक गेंटाळ चौकात एक लेडीज तिला जीवाला मुका 3 महिन्यापूर्वी पण अशीच घटना घडली सरस बिअर बार जवळ। एका लेडीजला डंपरच्या खाली असं तिला प्राणाला मुकावं लागलं। जड वाहतूकला मुळात परवानगी सोलापुरात नाही आहे, गाड्याला परवानगीच नाही। ही गाडी आता सोलापुरात कसा आम्हाला प्रश्न पडलाय।
अतिशय अटीतटीची आणि रोमहर्षक होऊनही गणेश जगताप आणि विशाल भोंडू यांच्यातील 2,01,000 आणि चांदीची गदा आणि कडा असणारी मानाची अंतिम श्री मळसिद्ध केसरी कुस्ती पाऊण तासाच्या झटापटीनंतर अखेर बरोबरीत सुटली. या दोघांना विभागून बक्षिसे देण्यात आली. येथील मळसिद्धप्पा शेख साहेब कुस्ती आखाड्यात माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कुस्ती मैदानाचे पूजन आरकेरीचे मठाधिपती अवधूसिद्ध महाराज गदगी महाराया ओकसिद्ध पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. फडाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट राजेश देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार शिवशरण पाटील, माजी सभापती अप्पाराव कोरे, श्रीशैल हत्तुरे, अर्जुनराव टेळे, सुरेश पाटील, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत देशमुख, जगन्नाथ मित्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, प्राचार्य बसवराज कुमठेकर, पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी, रमेश नवले, संदीप मेंढगुदले, ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे, शिवपुत्र जोडमोटे, सचिन फडतरे उपस्थित होते. अंतिम कुस्ती येथील लोकसेवा विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय आणि माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे यांच्या ग्रुपतर्फे 2,01,000 रुपयांची तसेच सतीश वेर्णेकर यांच्याकडून चांदीची गदा, 2 चांदीचा कडा इनाम असलेली कुस्ती हरियाणा केसरी विशाल भोंडू विरुद्ध महाराष्ट्र उपकेसरी विजेता पुणे येथील गणेश जगताप यांच्यात झाली. यावेळी दोन्ही पैलवानांनी एकमेकांवर एकेरी पट, मोळी, पोकळ घिस्सा, धोबी पछाड या डावांचा वापर केला. मात्र दोघे जण डावात तरबेज असल्याने अखेर दोघांमधील कुस्ती बरोबरीत सुटली. मंद्रुपचा बबलू वनमाने विरुद्ध मोहोळचा सोहेल शेख यांच्यात रंगलेल्या कुस्तीत वनमाने विजयी झाला. मंद्रुपचा शुभम कारंजे यानेही प्रतिस्पर्ध्यांच्या पैलवानावर रोमहर्षक विजय मिळवला. यावेळी 100हून अधिक कुस्ती संपन्न झाल्या. माजी सरपंच पिरप्पा मेत्रे, वागेश मेत्रे, रवी मेत्रे, सोमनिंग टेळे, सादिक अत्तार, लक्ष्मण कोळी, रंगनाथ राठोड, बबण्णा वनमाने, श्रीमंत रूपनर, काशीनाथ जेऊरकर, शंकर मेत्रे, नागू मेत्रे, ओंकार मेत्रे, मलकार सिद्ध मेत्रे, श्री सोमशंकर मेत्रे, सतीश मेंढगुदले, भीमा भायनाळे यांनी कुस्ती स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पैलवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कुस्त्या माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडल्या. कुस्तीचे समालोचन अशोक बनसोडे आणि धनाजी मदने यांनी केले तर आभार माजी सरपंच तथा कुस्तीचे संयोजक पिराप्पा मेत्रे यांनी मानले. मंद्रुप ग्रामदैवत मळसिद्धप्पा यात्रा निमित्त आज मोठी जंगी मैदान राजेश देशमुख मालक यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरकेरीचे महाराज अवधूसिद्ध महाराज यांच्या हस्ते, गदगी महाराज यांच्या हस्ते आज जंगी मैदान पार पडलेले आहे. विशाल भोंडू हरियाणा केसरी आणि गणेश जगताप उपमहाराष्ट्र केसरी यांच्यामध्ये 2 लाख रुपये इनाम ठेवलेले आहे आणि त्यांचं कुस्ती बरोबर सुटलेलं आहे आणि आता फायनल झालेलं आहे. आता सर्वांनी आपलं निकाल झाले म्हणून सर्व मल्लाने आणि सर्व कुस्ती प्रेमी, सर्व यात्रा कमिटी आपापण आपल्या घरी जाऊन निवास ते आपलं पुढचं कार्यक्रमाला ऑर्केस्ट्रा वगैरे आहे, नाटक वगैरे त्या कार्यक्रम हजर आहे म्हणून एवढं विनंती आहे. आणि गदा निकाल झाल्याशिवाय कोणाला नाही. 3 वर्ष सलग निकाल जो पैलवान मारताय त्याला गदा आहे आणि ते आता बरोबर सुटल्यामुळं गदा कोणालाही नाही आहे. काही वैयक्तिक बक्षीस होते मामा राधा ज्वेलर्स कडून, त्यांचे बक्षीस कसं वाटप करणार? ते त्यांचे बक्षीस कसं आहे, राधा ज्वेलर्स असतात त्यांचा निकाल झाल्यावर असतात. ते आजचा हा आणखीन एक महत्वाचा कार्यक्रम कुस्त्यांचा त्याचं अध्यक्षस्थान पदसिद्ध अध्यक्ष मीच असतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक होते ते आरकेरी मठाचे अवधूसिद्ध महाराज आणि सालाबादप्रमाणे वर्षानुवर्षे ह्या कुस्त्याचे संयोजक आपल्या गावचे लाडके गुरुसिद्ध मेहत्रे यशस्वीरित्या पार पडतात. आजही त्याचप्रमाणे त्यांच्या प्रयत्नातून कुस्त्यात भव्य दिव्य हे रणांगण म्हणायचं त्यांनी आज ठेवलं होतं आणि ह्या निमित्तानं त्यांनी शेवटची कुस्ती 2 लाख किमतीची हरियाणा केसरी आणि महाराष्ट्र केसरी असे 2 प्रचंड मल्ल त्यांच्यामध्ये त्यांनी ठेवली होती. ती कुस्ती दुर्दैवाने म्हणा किंवा एकमेकांच्या तोडीचे मल्ल असल्यामुळे म्हणा ती जोडच सुटली गेली. त्यामुळं विजयी आमचे जे गावचे सराफ आहेत वेर्णेकर सराफ त्यांनी जे बक्षीस ठेवलं होतं त्या बक्षिसावर अशी असते की जो पण निकाल होत नाही तो पण बक्षीस कोणाला देण्यात येत नाही. त्यामुळं आज काय आम्ही त्याला बक्षीस देऊ शकत नाही. पुढच्या वर्षी हे असेल ते निर्णय पंच कमिटी घेण्यात येईल. आज या ठिकाणी सर्व लोकांनी, पत्रकार लोकांनी आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं, पोलीस प्रशासन आपलं सहकार्य केलं, कुस्ती प्रेमीने आणि भक्त लोकांनी पंच कमिटीला आणि आमच्या गुरुसिद्ध मित्रांना आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज शांतीलाल देवकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 17 जानेवारी रोजी 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडले असून तामलवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज शांतीलाल देवकर हे कार्यरत आहेत. तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पोलीस अंमलदार यांच्याकडे आहे. सदरील तपास अधिकारी यांना सांगून नमूद तक्रारदार यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी यातील आलोसे यांनी 1 लाखांची मागणी केली होती. यावेळी 17 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचून पहिला हप्ता 50,000 रुपये स्वीकारत असताना त्यांना रंगेहात पकडले असून पोलीस ठाणे तामलवाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याने तामलवाडी परिसरात एकच खळबळ उडाली असून लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदरील कार्यवाही ही सापळा अधिकारी नानासाहेब कदम, सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद जाधव, संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सिद्धेश्वर तावस्कर, आशिष पाटील, विशाल डोके, शशिकांत हजारे यांच्या सापळा पथकाने कारवाई केली असून कोणीही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून घेण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन ACBच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची पूजा करून ध्वजारोहण करण्यात यावे अशी मागणी रिपाई आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी दुधनीचे प्रभारी मुख्याधिकारी रमाकांत ढाके यांना निवेदनाद्वारे केली आहे. मुख्याधिकारी ढाके यांची उपस्थिती नसल्याने दुधनी नगर परिषदेचे लेखापाल रोहित जाधव यांच्याकडे निवेदन सुपूर्द करून येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून अभिवादन करून ध्वजारोहण करण्याची मागणी दुधनी रिपाईच्या वतीने शहराध्यक्ष गोरखनाथ दोडमनी यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळके यांच्या उपस्थितीत देण्यात आली. या निवेदनाद्वारे कळवण्यात आले की दुधनी नगर परिषद कार्यालयासमोर दरवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. परंतु परमपूज्य संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येत नसल्याचे सांगून प्रजासत्ताक दिनी संविधान भारतात लागू केलेला दिवस असून त्या संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून साऱ्या देशात बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करतात. म्हणून आपणही यावर्षी जातीने लक्ष घालून डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून अभिवादन करण्यात यावे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांकडे कायदेशीर कारवाईसाठी रिपाईकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाईने दिला आहे. याप्रती जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा प्रशासन अधिकारी सोलापूर आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, भारत सरकार यांच्याकडे केली आहे. सदर निवेदनावर रिपाई जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ दोडमनी, मुस्लिम आघाडी शहराध्यक्ष मेहदी मिया झिडगे, संतोष जन्ना, सैदप्पा जन्ना यांच्या सह्या आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंढरपूर येथील जीवन विकास प्रशालेच्या भव्य पटांगणात 20 जानेवारी 2025 पासून प्रतिनिधी सकाळी ठीक 6 वाजता परमपूज्य अमृतानंद महास्वामीजी यांच्या अमृतवाणीने आध्यात्मिक प्रवचनास सुरुवात होणार आहे. भंडारगवठे भागातील पंचक्रोशीतील सकल सद्भक्तांनी या आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आध्यात्मिक प्रवचन सेवा समिती भंडारगवठे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी परमपूज्य बसवानंद स्वामीजी गदक, जीवन विकास प्रशालेचे माजी प्राचार्य MD कमळे, दक्षिण सोलापूर शिक्षक तालुकाध्यक्ष निलेश नंदरगी, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हनुमंत पुजारी, संयोजक विजयकुमार बिजर्गी आदी उपस्थित होते. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಸದಾವಕಾಲ ಸ್ಮರಣೀಯರಾದ ಬಸವಾದಿ ಪ್ರಮುಖರನ್ನ ನೆನೆದು ವೇದಾಂತ ಕೇಸರಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಶ್ರೀಗಳವರನ್ನ ಪರಮ ತಪಸ್ವಿ, ಈ ಜಗತ್ತು ಕಂಡ ಶ್ರೇಷ್ಠ ಅನುಭಾವಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜ್ಞಾನಯೋಗಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರಪ್ಪಗಳವರ ಪರಮಚೇತನವನ್ನು ಭಕ್ತಿಯಿಂದ ನೆನೆದು ಅವರ ತತ್ಸ್ವರೂಪರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಗಾಚಾರ್ಯ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಮೃತಾನಂದ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರನ್ನ ನೆನೆದು ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಊರಿನ ಹಿರಿಯರೇ, ನಿಮಗೆ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ನಾಡದ್ದು 20/1/2025 ತಾರೀಕಿಗೆ ಬಂಡರಕೋಟದ ಈ ಪರಮ ಪವಿತ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪರಮ ಪೂಜ್ಯಪಾದರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಮೃತಾನಂದ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪ್ರವಚನ ಜರುಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪ್ರವಚನ ಬೆಳಗ್ಗೆ 6:30 ನಿಮಿಷದಿಂದ
7:30 ಪ್ರವಚನ ಜರುಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾಡಿನ ಸಮಸ್ತ ಜನ ಜಾತಿ ಮತ ಪಂಥ ಭೇದ ಭಾವ ಎಲ್ಲವನ್ನ ಮರೆತು ಎಲ್ಲ ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿ ಆ ಪಕ್ಷ ಈ ಪಕ್ಷ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷವನ್ನು ಮರೆತು ನಾವೆಲ್ಲರೂ ಧರ್ಮದವರು ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಈ ಒಂದು ಸಮಾವೇಶ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಪರಮ ಪವಿತ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಯೋಗಾಚಾರ್ಯರು ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಮೃತಾನಂದ ಅಪ್ಪಂಗಳವರ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪ್ರವಚನವನ್ನು ಕೇಳಿ ನಿಮ್ಮ ಜನ್ಮವನ್ನು ಪಾವನ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕಂತ ಮಗದೊಮ್ಮೆ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ನಾವು ಈ ಪವಿತ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ पंढरकोट ಗ್ರಾಮದಿಂದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಸವಿನಯ ಪ್ರಾರ್ಥನೆ. श्री गुरुवे नमः. श्री गुरु वंदना कार्यक्रम व श्री परमपूज्य अमृतानंद महास्वामीजींचे आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ दिनांक 20 जानेवारी 2025 वार सोमवारी जीवन विकास प्रशाला भंडारकोटे येथे कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य षटस्थल ब्रह्मी पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी माळकवटे तसंच शुभ हस्ते परमपूज्य षटस्थल ब्रह्मी श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हत्ताळी यांच्या शुभ हस्ते या प्रवचनाचं उद्घाटन होणार आहे. तरी प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य श्री भरतमुनी महाराज बसवनगर, वेदमूर्ती परमपूज्य श्री महांतेश स्वामीजी हिरेमठ तद्देवाडी, परमपूज्य श्री बसवानंद महास्वामीजी गदग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार असून भंडारकोटे परिसरातील आध्यात्मिक महामेळा या ठिकाणी भरणार आहे. या निमित्तानं या परिसरातील पूज्य स्वामीजी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. 20/1/2025 पासून या ठिकाणी प्रवचन होणार आहे. या प्रवचनास महास्वामीजी अमृतानंद स्वामीजी या ठिकाणी येऊन आपणाला मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शनाचा प्रवचनाचा लाभ या सेना भीमा खोऱ्यातील सगळ्यांनी या प्रवचनाचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करतो. गुरुवर्यांना नतमस्तक होऊन एक 2 शब्द बोलतो. अमृतानंद स्वामी पालगाव मठ यांची प्रवचन 20/1/2025 या दिवशी चालू होणार आहे. सर्व पंचक्रोशीतील भक्तगणांना विनंती आहे, सर्वजण हे प्रवचन ऐकून सगळेजण. आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासन सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेतून जुना प्रभाग 17 शास्त्रीनगर भगतसिंग चौक ते 2 नंबर बस स्टँडकडे जाणारा रस्ता व परिसरातील रस्त्याच्या कामासाठी 43,15,811 रुपये निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्ता कामासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष JB सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी पाठपुरावा केला होता. खासदार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या, राजकारणात कधीही जात आणू नये. जो आपले काम करतो त्याला मतदान करावे. जातीपातीचे राजकारण करणाऱ्याला त्याची जागा दाखवून द्यावी. मला 3 वेळा आमदार म्हणून निवडून आणून आशीर्वाद दिलात. आता मी तुमच्यामुळेच खासदार झाले. मी तुमच्या सुखदुःखात सदैव साथ देऊन अडचणी सोडवणार आहे, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. यावेळी प्रणिती शिंदे यांनी शास्त्रीनगर भागात विकास कामांसाठी आतापर्यंत कोट्यवधींचा निधी दिला. वाहिद विजापुरे म्हणाले, हा रस्ता अतिशय खराब झाला होता. याची माहिती खासदार प्रणितीताई शिंदे यांना दिली असता मी रस्ता करून देण्याचा शब्द दिला, तो त्यांनी पूर्ण केला. यावेळी सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष JB सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, रमेश कॅरमकोंडा, अंबादास कॅरमकोंडा, डॉक्टर दासरी, कृष्णा मासन, पीर अहमद कुरेशी, शिवलाल इराबत्ती, राजू इगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. तेच बिघडवत आहे म्हणून तुम्हारे हवाले वतनचा आता सगळं काही तुमच्या हातात आहे. महागाई वाढली, GST वाढले, पाणी नाहीये सोलापुरात. 7-7 दिवसात घाण पाणी येत आहे. IT काम अजून आलं नाही, विमान अजून उडालं नाही. बरोबर का नाही? बीडी कारखाने बंद होत आहे, पगारी मिळत नाहीये, घाण पाणी सगळीकडे. आणि ह्याला फक्त घोषणाबाजी सुटते, त्याच्याबद्दल कोण बोलत नाहीये. अहो, सोलापूर शहराला 2 दिवसात पाणी द्यायचं आश्वासन द्या आम्हाला तुम्ही BJPचे लोक. फक्त येऊन भडकाऊ भाषण.
बीजेपी काय एमआयएम काय तेच आमच्या शास्त्रीनगरच्या महिलांना पाणी द्या इकडे 2 दिवसातून एकदा. घाण पाणी येत आहे, कोणीच बोलायला तयार नाही. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होणाऱ्या नियोजित MIDC संदर्भात शेतकऱ्यांच्या वाहिक बागायती जमिनी बळजबरीने घेत असल्याने तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने 18 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना फोन करून याबाबत विचारले. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित MIDC साठी उद्योजक आणि काही शेतकऱ्यांची पडीक जमीन सोडून जवळील अनेक शेतकऱ्यांच्या वाहिक आणि बागायती जमिनी घेण्याचा घाट घातला असून ही मोजणी ई प्रणालीच्या माध्यमातून मोजणीच्या परस्पर नोंदी घेतल्या आणि तलाठी सज्जा तामलवाडी यांच्या वतीने शनिवारी सुट्टी असताना नोटीस देण्यात येत असल्याने तामलवाडी येथील शेतकऱ्यांनी 18 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे दाखवली आणि जमिनी वाचवण्याची मागणी केली. यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकारी यांना फोन करून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास सांगितले. मनोज दादांशी सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकरी आता पुढील दिशा ठरवणार असल्याचे दिसून येत आहे. अलीकडील काळात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी परगावहून येणाऱ्या स्वामी भक्तांची संख्या प्रचंड वाढली आहे. या अनुषंगाने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने देवस्थानच्या मर्यादित परिसरात समितीचे चेअरमन महेश इंगळे व विश्वस्त पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या सर्व भाविकांना लवकरात लवकर आणि सुलभ स्वामी दर्शन कसे मिळेल आणि या कामी काय उपाययोजना राबवता येतील याबाबत बारकाईने अभ्यास करत स्वामी भक्तांना सुलभ स्वामी दर्शन कसे मिळेल या कामी नेहमी प्रयत्नशील असतात. हल्ली स्वामी भक्तांची संख्या वाढल्याने आणि मंदिर व परिसरातील जागा मर्यादित असल्याने भाविकांची दर्शन रांग मंदिराबाहेरील रोडवर लांबत आहे. याकडे मंदिर समितीचे लक्ष नाही असे नाही. ही बाब लक्षात घेऊनच मंदिराबाहेरील रोडवर रांग वाढत गेल्यास भाविकांना त्रास होऊ नये याकरता मंदिराच्या दक्षिण महाद्वारालगत वारंवार गर्दीच्या वेळी कापडी मंडप उभारण्यात येतो. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते. रोडवरील मंदिराबाहेरील वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिराबाहेरील गाभाऱ्यासमोरील मंडपातील स्वामी भक्तांना टप्प्याटप्प्याने प्रसंगी रांगेत स्वामी दर्शनाकरता सोडण्यात येते. मंदिर परिसरातील भूसंपादन करणे, मंदिर परिसरातील भाविकांची गर्दी, स्थानिक भक्तांसाठी दर्शन वेळेचे नियोजन, तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्याबाबत स्थानिक प्रशासनाचा दृष्टिकोन आणि गर्दी पाहून मंदिरातील दर्शन व्यवस्थेबद्दल काही भाविकांची खंत, पार्किंगची समस्या, भूसंपादनासाठी नगरपालिकेचे प्रयत्न, दर्शन रांगेत बदल करण्याबाबत असलेली भाविकांची मानसिकता, स्थानिक तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र दर्शन व्यवस्था आणि कलादगी महाराज ट्रस्टच्या जागेचा वापर करण्यासंदर्भात दृष्टिक्षेप टाकला आहे. यावर बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी मंदिर परिसरातील भूसंपादन करण्याबाबत बोलायचे झाल्यास नगरविकास खात्याने हा प्रश्न मार्गी लावून मंदिर समितीस परिसरातील जागा उपलब्ध करून दिल्यास मंदिर समितीकडून अनेक सोयी सुविधा निर्माण करून भाविकांना सुलभ स्वामी दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात येईल असे सांगितले. शासकीय सुट्ट्या, नाताळ सुट्ट्या, दिवाळी सुट्ट्या, पौर्णिमा, गुरुवार आणि अन्य गर्दीच्या कालावधीमध्ये भाविकांना सुरक्षेकरता वारंवार पोलीस बंदोबस्त मागवण्यात येऊन नमूद केल्याप्रमाणे भाविकांना स्वामी दर्शनाचे नियोजन करण्यात येते. वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरता वाहतूक पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात येते. या बंदोबस्त मागणीचे रीतसर लेखी पत्रव्यवहार मंदिर समितीकडे आणि पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. गर्दी नियोजन कामी तहसील कार्यालयाकडून कोणतीही नोटीस मंदिर समितीस प्राप्त झालेली नाही. सद्यस्थितीत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा जाहीर केल्यानंतर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नातून लवकरच अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होऊन अक्कलकोट शहर आणि मंदिर परिसराचा विकास होईल याबाबत आमची सकारात्मक अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने नमूद केल्याप्रमाणे आम्ही भाविकांच्या सेवेकरता सदैव तत्पर असल्याचे स्पष्टीकरण मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिले.